नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहुयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात सुपरफास्ट आढावा. मान तालुक्यातील विरळे येथील वैभव गोरड व गटेवाडीच्या प्रणाली पुकळे यांचा विवाह सोहळा आटपाडीच्या झरे येथील सिद्धनाथ मंगल कार्यालयात संपन्न झाला. परंतु सामाजिक बांधिलकी जपत वधूवरांनी आपल्या विवाह सोहळ्याच्या दरम्यान जवळपास 2000 झाडांचे वाटप केले. तसेच विवाह सोहळ्यानंतर वृक्ष लागवड देखील केली. या वृक्ष लागवडीची चर्चा राज्यात रंगली आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करत साताऱ्यात 105वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतर्फे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची साताऱ्यातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ही दिंडी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गोलबागे मार्गे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला. यावेळी समाजातील सर्व नेते मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले होते. साताऱ्याच्या मान तालुक्यातील दैवडी शहरात असलेल्या गोसावी वस्ती येथे गोसावी समाजाचे लोक वास्तव्यास आहेत, परंतु त्यांना समाजाच्या रिवाजानुसार दफन करावे लागते. त्यामुळे जागा आवश्यक असते. सध्या असलेली समाजाची जागा संपल्यामुळे शासन स्तरावर साधारणतः 20 गुंठे जागा त्यांच्या रूढी परंपरेनुसार मिळावी अशी मागणी समाजातील नागरिकांनी मानच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. कराड येथील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवराज बापूसाहेब मोरे यांची आज शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिल्ली येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिंब यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. फलटण शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांच्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन रस्त्यातच त्यांच्या झुंजी लागत आहेत आणि दुचाकीस्वार जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत मोकाट जनावरांना त्वरित गोशाळेत दाखल करावी अशी विनंती नागरिकांच्याकडून होत आहे. मराठा आरक्षणाबाबत लढा देणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण येथे ओमकार वृद्धाश्रम कुरवली आणि मूकबधिर विद्यालय गोळेगाव फलटण येथे मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत वृद्धाश्रमातील अनाथांना फळांचे वाटप करून मानसिक आधार देण्यात आला. फलटण शहरातील रविवार पेठ येथे शासकीय मोकळ्या जागेत स्थानिक नागरिक नगरपालिकेने वारंवार सूचना देऊनही कचरा आणून टाकत आहेत. याबाबत येथील स्थानिक रहिवाशांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून येथील घाणीचे साम्राज्य बंद करावे अशी मागणी केली आहे. शहरात घंटागाडीची सोय असताना सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा उघड्यावरच टाकत असतात. याबाबत नगरपालिका कर्मचारी हैराण झाले आहेत. खटाव तालुक्यातील औंदिया गावातील पत्रकार ओमकार इंगळे यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशीच माननीय संतोष पाटील सातारा जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून चर्चा करत लेखी निवेदन दिले. या निवेदनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना महाराष्ट्र राज्य भारत सरकार यांनी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी देखील करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील साताराहून कोरेगाव पंढरपूरकडे जाणाऱ्या महामार्गाचे काम गेले 4 वर्ष सुरू असून या महामार्गाच्या कामामध्ये मेगा इंजिनिअरिंग कंपनी तसंच ठेकेदारांवर सामान्य नागरिक तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मेगा इंजिनिअरिंग कंपनीचे रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं तसंच त्यांचा कारभार हा भोंगळ असल्याचं दाखवून दिला आहे. या भोंगळ कारभारामुळे संगम-माऊली फाटा येथील रस्त्याच्या डिवायडरमध्ये सोलापूर आगाराची बस ही डिवायडरमध्ये घुसली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पाटण तालुक्यातील गोशाटवाडी ग्रामपंचायतीने झाडे लावून साजरी केली. तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून इतरांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. भारतातील सर्व ठिकाणी राखी पाकिटांचे वितरण लवकरात लवकर होण्यासाठी सातारा टपाल विभागाअंतर्गत राखी पाकिटे स्वीकारण्यासाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सातारा मुख्य डाकघर, सातारा सिटी, MIDC, संगमनगर, वाई, कोरेगाव, लोणंद, महाबळेश्वर, फलटण, पाचगणी या पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त इतर ठिकाणी राखी पाकिटे स्वीकारली जाण्याची व्यवस्था केली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन डाकघरचे वरिष्ठ अधीक्षक यांनी केले आहे. सातारा नगरपालिकेचा आज 72वा वर्धापन दिन साजरा होत असून खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुकवरून शुभेच्छा दिल्या आहेत. 1 ऑगस्ट 1853 रोजी स्थापन झालेली आपली सातारा नगरपालिका ही महाराष्ट्रातील एक गौरवशाली आणि इतिहास समृद्ध संस्था आहे. सातारा नगरपालिकेने सातत्याने लोकहिताचे कार्य करत आपली मातृसंस्था म्हणून ओळख अबाधित ठेवली आहे. या गौरव दिनी सर्व सातारकरांना मनपूर्वक शुभेच्छा अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कराड तालुक्यातील शेनोली येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कराड उत्तरचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीत पार पडले। या कामामुळे केवळ पायाभूत सुविधा सुदृढ होणार नसून गावाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक विकासाला देखील मोठा हातभार लागणार आहे, असे मत डॉक्टर अतुल भोसले यांनी व्यक्त केले आहे। सातारा जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या 8 जणांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळणार असून याबाबतची माहिती गृह विभागाने मागवली असून पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे। यामध्ये रमेश गर्जे, शामराव काळे, रवींद्र तेलतुंबडे, किरण भोसले, राजेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर धनवे, अविनाश मते, नितीन नम या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे। साताऱ्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराफाचे दुकान फोडणाऱ्या दोघा चोरट्यांना नागरिकांनी पकडत बेदम चोप दिला। पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी हा चोरीचा प्रकार समोर आला असून यावेळी त्यांनी धाडस दाखवत चोरट्यांना पकडत चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात केले। कराड महसूल उपविभागात आजपासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असून सप्ताहात महसूल संबंधित प्रलंबित कामांचा निपटार तसेच प्रशासकीय गतिमानता यावर काम करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी अतुल मेत्रे यांनी दिली आहे। कराड शेनोली येथील अंध दिव्यांग असलेल्या प्रियंका जाधव हिने लोकसेवा परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी तिचे अभिनंदन व सत्कार केला। दिव्यांग प्रियंका जाधवची महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे। वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी वडूज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली। सुशीला दादू ननावरे, राहणार अंबेरी, तालुका खटाव असे मृत झालेल्या वृद्धेचे नाव असून प्रशांत उर्फ संतोष विश्वनाथ ननावरे, राहणार अंबेरी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे। गेल्या अनेक वर्षापासून कोयना अभयारण्यामुळे बाधित झालेले जावळी तालुक्यातील वेळेगाव पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत व सुविधांपासून दुर्लक्षित आहे। रेनकोट घालून पाऊसदारा झेलत खाचकाळग्यांनी भरलेली चिखलवाट तुडवत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अतिदुर्गम वेळेगावातील अभयारण्यग्रस्तांची भेट घेतली। त्यांच्या जीवनात त्यांनी आशेचा नवा किरण निर्माण केला आहे। येथील 61 कुटुंबांना खंडाळा तालुक्यात हक्काचा निवारा व शेतजमीन उपलब्ध करत वेळेगावच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला। जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या या कृतीतून संवेदनशीलतेचे दर्शन घडले आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सोळशी येथील श्री शनेश्वर देवस्थान परिसरात मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून श्रावण मास औचित्य साधत शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी भक्ती संगीताचे आयोजन करण्यात आले आहे। पुणे सप्तसूर अकॅडमीचे योगेश जैन यांच्या वतीने भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे। दुपारी 1 वाजता महाआरती व मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज यांचे प्रवचन होणार आहे। त्यानंतर सिनेस्टाईल शिवराज फाटक प्रस्तुत घडीभर बसा पोटभर हसा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे। जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून कोयना धरणाचे दरवाजे यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा बंद करण्यात आले आहेत। तर शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात 86.19 टीएमसी पाणीसाठा झाला होता। त्यामुळे धरण भरण्यासाठी अजून 19 टीएमसी पाण्याची गरज आहे। मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने 6 वक्र दरवाजे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे सकाळी 11 पासून दरवाजातील विसर्ग पूर्णपणे बंद झाला आहे। सध्या पायथा वीजगृहातूनच 2100 क्युसेक पाणी सोडले जात आहे। फलटण नगर परिषदेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी माया यशवंत काकडे या आज निवृत्त झाल्या। मुख्य अधिकारी निखिल मोरे यांनी काकडे यांच्या कार्याचा आदर व्यक्त करून त्यांना आपल्या स्वतःच्या आसनावर स्थानापन्न करून त्यांचा नगर परिषद प्रशासनाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला। मुख्य अधिकारी निखिल मोरे यांच्या भावनामय कृतीमुळे सर्वच कर्मचाऱ्यांचे मन हेलावून गेले। कुसगाव ग्रामस्थांनी खडीक्रेशर विरोधात उभारलेल्या लढ्याला आमदार रोहित पवार यांनी साताऱ्यात येऊन पाठिंबा दिला। कुसगाव ग्रामस्थांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला होता। यावेळी पुण्यात या ग्रामस्थांना भेटून आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्वास दिला होता असे सांगत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सुनावणीला आमदार रोहित पवार यांनी उपस्थिती दर्शवली। या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना। अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज।